राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधकांनी सौर ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचं संशोधन केलं आहे। या संशोधनामुळे सोलर पॅनल रात्रीही वीज निर्मिती करू शकतील असा दावा करण्यात आला आहे। या संशोधनाला यूके डिझाईन नोंदणीचं प्रमाणपत्र देखील प्राप्त झालं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि LITच्या संयुक्त विद्यमानं हे संशोधन करण्यात आलं आहे। नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय ढोबळे आणि LITचे प्राध्यापक डॉक्टर विजय पावडे यांनी हे संशोधन पूर्ण केलंय। संशोधनानुसार दिवसा सूर्यप्रकाशावर अवलंबून असलेलं सोलर पॅनल आता रात्रीही विद्युत ऊर्जा निर्माण करू शकणार आहे असा दावा करण्यात आलाय। या नाविन्यपूर्ण संकल्पनेला यूके डिझाईन नोंदणीचं प्रमाणपत्र देखील प्राप्त झालंय। सध्या सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि किफायतशीर ऊर्जा स्रोत मानली जाते, मात्र सूर्यप्रकाश कमी होताच वीज निर्मिती थांबणं ही त्याची मोठी मर्यादा असल्याचं संशोधकांनी सांगितलं। याच समस्येवर उपाय म्हणून बायफेशियल सोलर पॅनलवर आधारित अभिनव तंत्र विकसित करण्यात आलंय। या संशोधनामुळे भविष्यात सौर ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे। पवन ऊर्जाद्वारा एक तिथेच लावले तर पवन ऊर्जाद्वारा आपल्याला थोडी इलेक्ट्रिक पॉवर मिळेल आणि त्यामुळे आपल्याला LED ते संग्रहित करता येईल। आणि 2 LED सोलर पॅनलच्या वर जसं आम्ही चित्रामध्ये दाखवलं आहे, 2 LED सोलर पॅनलच्या खाली लावले तर ते आणि एक सेन्सर लावला की ज्या वेळेस सूर्यप्रकाशाची इंटेन्सिटी कमी होऊन जाईल तर ते LED ॲटोमॅटिक लागेल आणि वरून सरफेस आणि खालच्याही सरफेस LEDच्या प्रकाशाने झोतात येईल आणि त्यामुळे त्याला ॲडिशनल रात्रीच्या वेळेस फोटॉन मिळेल आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण सोलर पॅनल आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर देईल, यात काही शंका नाही। ही इलेक्ट्रिक पॉवर 100% सूर्याच्या तुलनेत नाही राहणार, पण 35 ते 40% सूर्याच्या तुलनेमध्ये ही राहील आणि आपल्याला 24 तास सुद्धा आपल्याला सोलर पॅनलकडून ऊर्जा मिळत राहील।